भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे आणि संरक्षण क्षेत्रातील मेक इन इंडियाच्या सामर्थ्यामुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं आणि या माध्यमातून संपूर्ण जगानं नव्या भारताचा चेहरा पाहिला, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. कर्नाटकात बंगळुरू इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या बंगळुरू मेट्रो फेज 3 या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैन्याचं यश सीमेपलीकडे अनेक किलोमीटर अंतरावर असलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्याची आणि दहशतवादाच्या पुरस्कर्त्या पाकिस्तानला काही तासातच गुडघे टेकवायला भाग पाडण्याची भारताची क्षमता जगानं पाहिली, असं ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूर की सफलता के पीछे बहुत बड़ी वजह हमारी टेक्नोलॉजी और डिफेंस में मेक इन इंडिया की ताकत है और इसमें बेंगलुरु और कर्नाटका के युवाओं का भी बहुत बड़ा योगदान है. मैं इसके लिए भी आज आप सभी का अभिनंदन करता हूं. भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे. ही गती सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाच्या भावनेतून मिळाली आहे, असं ते म्हणाले. डिजिटल उपायांची पोहोच प्रत्येक गावापर्यंत पोहोचली आहे. जगातील 50% अधिक रिअल टाईम व्यवहार भारतात UPIद्वारे केले जातात. तंत्रज्ञानाच्या मदतीनं सरकार आणि नागरिकांमधली दरी आम्ही कमी करत आहोत, असं मोदी म्हणाले. आता कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित धोका शोधण्यासारख्या तंत्रज्ञानात देखील केंद्र सरकार गुंतवणूक करत आहे. देशातील डिजिटल क्रांतीचे लाभ समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत याची खात्री करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांनी यापूर्वी जगभरात आपला ठसा उमटवला असून संपूर्ण जगासाठी सॉफ्टवेअर आणि उत्पादने तयार केली आहेत. मात्र आता भारताच्या गरजांच्या दृष्टीनं नवीन उत्पादनं विकसित करत तंत्रज्ञानयुक्त अर्थात टेक आत्मनिर्भर भारत घडवण्याला आपलं प्राधान्य असलं पाहिजे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. मिलाकर पूरी होगी. आज हम देख रहे हैं इंडिया AI मिशन जैसी योजनाओं से भारत ग्लोबल AI लीडरशिप की दिशा में आगे बढ़ रहा है. सेमीकंडक्टर मिशन भी अब स्पीड पकड़ रहा है. भारत को जल्द ही मेड इन इंडिया चिप मिलने जा रही है. आज भारत लो कॉस्ट हाईटेक स्पेस मिशन का ग्लोबल उदाहरण बन गया है. यानी फ्यूचरिस्टिक टेक्नोलॉजी से जुड़ी जो भी संभावनाएं हैं, भारत उन सब में आगे बढ़ रहा है. और भारत के इस एडवांसमेंट की सबसे खास बात है एम्पावरमेंट ऑफ पुअर. भारतात उत्पादित उत्पादनं निर्दोष असावीत आणि त्या उत्पादनाचा पर्यावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 2014 मध्ये मेट्रो फक्त 5 शहरांपुरती मर्यादित होती आणि आता 24 शहरांमध्ये मेट्रोचं 1000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचं जाळं आहे. 2014 पूर्वी सुमारे 20,000 किलोमीटर रेल्वे मार्गाचंच विद्युतीकरण झालं होतं. मात्र गेल्या 11 वर्षात आमच्या सरकारनं 40,000 किलोमीटरपेक्षा अधिक रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण केलं आहे. 2014 पर्यंत भारतात केवळ 74 विमानतळ होते. आता त्यांची संख्या 160 पेक्षा जास्त झाली आहे. जलमार्गांचे आकडेही तितकेच प्रभावी आहेत. 2014 मध्ये फक्त 3 राष्ट्रीय जलमार्ग कार्यरत होते. आता ही संख्या 30 पर्यंत वाढली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या 11 वर्षात आपलं इलेक्ट्रॉनिक उत्पादन 6 पटीनं वाढलं आहे. आज इलेक्ट्रॉनिक उत्पादन 12 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. इलेक्ट्रॉनिक निर्यात 8 पटीनं वाढली आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला असून भारत अमेरिकेला स्मार्टफोन पुरवणारा आघाडीचा देश बनला आहे, असं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमात सांगितलं.